महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे नाव जरी समोर आलं की लगेच दुसरं नाव आपसुकच सुचतं, ते म्हणजे शरदचंद्र पवार। आता पवार साहेब विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी शाब्दिक लढाई आपण अनेकदा बघितलेली आहे। रोहित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर ही शाब्दिक लढाई आपण बघितलेली आहे। मात्र आता नवीन लढाई सुरू झालेली आहे, ती म्हणजे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर। आता गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा जयंत पाटील यांच्यावर टीका केलेली आहे। त्या बाबतीमध्ये जयंत पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे थोडक्यात जाणून घेऊया। बघूया जयंत पाटील काय म्हणतात। यांनी तर त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, मात्र आता जयंतराव पाटील हे अत्यंत हलकट आणि नीच प्रवृत्तीचे आहे असं सांगत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा घणाघाती शाब्दिक हल्ला चढवलेला आहे। आणि जयंत पाटील हे कसे कारखाने गिळंकृत करत सुटलेले आहे आणि आता त्यांना कशी अडचण निर्माण होत आहे हे सुद्धा सविस्तर सांगितले, स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तेव्हा गोपीचंद पडळकर साहेबांचा हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो। छोटासाच व्हिडिओ आहे, मात्र माहिती खूप मोठी आहे। बघूया गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचं कारखाना गिळण्याचं कारस्थान कसं उघड पाडलंय। मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला, अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल, कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे, ते माझ्या विरोधात असायचे, मला येत नाही निवडून, ते तिकडे वर रिपोर्ट करायचे पास, हे येत नसते। पण मला कॉन्फिडन्स होता, डॉक्टर आरडी साहेब, आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे। सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती, जयंतराव झोपलंच नाही। जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही। अहो, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो, माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो, लोक म्हणतात गोपीचंद काही बोलतो। आता तुम्ही सांगा, मी विधान परिषदेचा आमदार झालो, माझ्या बरोबर सगळेच आमदार, उद्धव ठाकरे साहेब असतील, आपल्या नीलम गोरेताई असतील, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले, अन्य असतील 9 जण आम्ही होतो। आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते आणि आमदार झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत आमदार व्हावं लागते। मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना, कोरोनाचा काळ होता, सगळं लॉकडाऊन होतं, कोण कोणाला भेटत नव्हतं, बोलत नव्हतं, त्यांनी विनंती केली की आता माझं 6 महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय। मोदी साहेब मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी मान्यता दिली। आता आपल्याला वाटतं पडलंच पाहिजे, असं झालंय म्हटल्यावरती आपल्याला वाटतं ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला व्हायचं, पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली। निवडणूक पूर्ण बिनविरोध, सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध। आता आम्हाला निरोप आले, आम्ही गेलो तिकडं, अर्ज वगैरे सगळं भरणं झालं, गुप्त होतं, ते कुणालाच माहित नव्हतं कुणाचा अर्ज भरणार काय, टीव्हीवरती वेगळीच नावं होती। आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो, सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो, आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही, पार्टीचे वकील होते आणि माझा फोन सायलेंट, देवाभाऊंचे 4-5 मिस कॉल, चंद्रकांत दादांचे 4-5 मिस कॉल, परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले। मी फोन लावला, अरे तू कुठं आहे, मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे। अरे ताबडतोब जा म्हटले, तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय। म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, आपल्याकडे काही प्रॉपर्टी नाही, इन्कम टॅक्स नाही, काही मानगड नाही। तोपर्यंत एका डीवायएसपीचा फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एसपी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्या विषयीची माहिती मागवलेली आहे, म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय, आणि तुम्ही लपवलंय, खोटं आहे, ऍफिडेव्हिट चुकीचं घातलंय आणि अशी माहिती मागवली। मग मी तिथून गेलो विधान भवनामध्ये, काही 2 मिनिटाचं अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते 2 आमदार उठले राष्ट्रवादीचे, ते म्हणजे आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप आहे। ते निवडणूक निर्णय गेलो, अहो आक्षेप काय, तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत, तुम्ही वाचले नाहीत, तुम्ही आक्षेप कसं घेणार, तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या। दुसऱ्यांदा बोलले, तिसऱ्यांदा बोलले आक्षेप आहे। अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे, तुम्ही आक्षेप नाही, आमचं वेगळं आक्षेप आहे। काय तर गोपीचंद पडळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा। मग त्यांनी एक नियम वाचून दाखवला, ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही, तुम्ही हायकोर्टामध्ये जावा। हे प्लॅनिंग कुणाचं, जयंतराव। म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे, मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही, त्यांच्या पार्टीनं मला आमदार केलं नाही, पण ह्याची उगत जळायला लागली आहे। ह्यानं सगळे वकील कामाला लावले, तिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता, तो कागद द्यायला। अरे म्हणलं मी काय असाच पुढारी झालोय का, आणि मग
ह्याची साल्टी निघून गेली आणि एवढं व्याप केलं जयंतरावची, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा. म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो. आता काय काय परवड ही काय संस्कृती आहे का? अरे कसली ही संस्कृती आहे का? हे गरीबाचं पोरग विधान परिषदेचा आमदार होतोय, ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही, तुमच्या पार्टीमुळे होत नाही. माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा. आता तर मग कसं झालं सर बघा ना, जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल. जतमध्ये त्यांनी एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही, त्यांची ती क्षमता नाही. त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका 1-2 वर्षापूर्वी चाचणी केली. तुमच्या आला तर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जतमध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय, पण ते काही मेळ बसत नाही. लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही. परत त्यांनी प्रयोग केला हातकणंगले लोकसभा, तिथं पण मेळ बसला नाही, सर्वेच येत नाही. ते सर्वेत लय एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे लय हुशार आहे, ते कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय. अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय, टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल, पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही. जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार. तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी. आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना. तुम्ही कारखाने सोडून द्या. म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे. त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं, अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा. जयंतरावला माझा आव्हान आहे, तो कारखाना सोडून द्या, तो सभासदांचा कारखाना आहे. आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले, तिथं कारखान्याच्या माध्यमातून. महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघताय? हा तुमचा तालुका आहे. आटपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे, तो तुमचा तालुका आहे. अरे तुमचं गाव कासेगाव ते शिराळा मतदारसंघात आहे, तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जतमध्ये येऊन तो गोपीचंद बाहेरनं आलाय. आधी जतची माणसं हुशार आहेत. जतच्या माणसांना सांगायला लागत नाही. झेडपीत जाऊन बघा, 10 सरपंच भेटले का 8 जतचेच असतात. मंत्रालयात जाऊन बघा, कुणी येत नाही, जतची पोरं तिथं भेटतात. कशाला आलाय? मंत्र्याकडे माझं काम आहे. एवढे हुशार लोक आहेत ते, त्यांना कुठल्या बाजूनं वारं सुटलंय त्यांना माहित आहे, कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी घालवायचं हे पण त्या लोकांना कळतं. एवढी शार्प लोक आहेत जतची. आणि त्यामुळं माझी जबाबदारी आहे, जतच्या लोकांनी मला ज्या विश्वासानं आमदार केलं ना, मी रात्रंदिवस जत शिवाय माझ्या डोक्यात विषय नाही. आणि डॉक्टर आडी साहेब साक्षीदार आहेत, बरोबर. रात्रंदिवस मी पूर्ण वेळ जतलाय. सकाळी मी 7ला निघतोय झऱ्यातनं, तिकडे जातोय, रात्री 1-2ला मी परत झऱ्यात येतो. इतका संपर्क आहे माझा तिथं. आता ते मला आता कोण बोललेच नाही तुम्ही जतला राहायला या. निवडणुकीच्या आधी मला जतला राहायला या, जतला राहायला. आता कुणीच मला बोललं नाही. मी रोज जतमध्येच आहे. मी आता जतमध्ये आलोय, काल पण जतमध्ये होतो, उद्या पण परत जतमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की देवाभाऊनी शब्द दिलाय जतकरांना, 288 नंबर 1 नंबरला आणणार आहे. मी त्याचं प्लॅनिंग करतोय. तुम्हाला कळेल, येत्या 2-3 वर्षामध्ये जतमध्ये बदल झालेला दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. गोपीचंद पडळकर साहेब यांनी जतचा कारखाना, त्याच्यानंतर माणगावचा कारखाना, भद्रकाली कारखाना या सगळ्या कारखान्यांवर थेट भाष्य केलेलं आहे. बापाच्या पुण्याईवर आपण राजकारणामध्ये तबू शकत नाही, हे गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुमच्यात जर स्वतःचं कर्तृत्व नसेल तर तुम्ही राजकारणच काय कुठल्याही क्षेत्रामध्ये टिकू शकत नाही. तुमचं अस्तित्व लवकर संपून जातं. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुमचं स्वतःचं कर्तृत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. बाप कमाईने तुम्हाला फक्त संपत्ती मिळू शकते, ज्ञान मिळू शकत नाही. ज्ञान तुम्हाला स्वतःलाच मिळवावं लागतं आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, जसं देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलेलं आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या जतच्या कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. खरं तर जयंत पाटील यांना शेकडो कोटी रुपये किंमत असलेला आणि ती जमीन असलेला कारखाना जमिनीसकट घ्यायचा होता. 40 कोटी रुपये सरकारने त्याची रक्कम ठरवून दिली होती. मात्र 11 कोटी रुपयांच्या कवडीमोल भावामध्ये शेकडो कोटी रुपयांची जमीन कारखान्यासह गिळंकृत करण्याचा डाव जयंत पाटलांचा होता, जो गोपीचंद पडळकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावलेला आहे. आणि याचाच राग जयंत पाटील यांना सध्या आलेला आहे. मात्र त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झालेली आहे, कारण कुठल्याही क्षणी शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातून त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद जाऊ शकतं, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री
पदी विराजमान झाले तेव्हा याच जयंत पाटलांनी एक भली मोठी पत्रकार परिषद घेतली आणि हात जोडून विनंती केली होती की देवा खाऊ आमच्या जुन्या फायली काढू नका. आता देवा खाऊ फॉर्म मध्ये आलेले आहेत, जुन्या फायली बाहेर निघतायत, म्हणूनच त्यांचे कारखाने गिळवणूक करण्याचे कारस्थानं उघडे पडत चालले आणि त्याला आळा बसत चाललेला आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, महाराष्ट्राच्या विकासामध्ये जे जे अडथळे येतील ते देवाभाऊंनी बाजूला करावेत अशी त्यांच्याकडे विनंती आहे. थोडं कडक व्हायला, कठोर व्हायला काहीच हरकत नाहीये. यासाठीच जनतेने बहुमतानं तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेलं आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या जनतेच्या भावनेचा देखील आदर करावा आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रोजच अनेक जण करत आहेत. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर अशी मागणी करत असाल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. प्रपंच परिवाराने उपक्रम अजून सुरू केलेला आहे, तो म्हणजे महाप्रपंचच्या व्हिडिओमध्ये आपण इतरांचे व्हिडिओ सुद्धा घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे महाप्रपंच या युट्यूब चॅनलचे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर त्यांची मतं व्हिडिओच्या माध्यमातून मांडायची असतील आणि जगापर्यंत त्यांचे विचार पोहोचवायचे असतील तर महाप्रपंचतर्फे स्वागत आहे. तुमचा व्हिडिओ फक्त शूट करा, तुमचं नाव आणि विषय स्पष्टपणे त्यामध्ये मांडा आणि 8850999843 या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला तुमचा व्हिडिओ पाठवा. आपण त्याच विषयावर व्हिडिओ करून तुमचा व्हिडिओ त्यामध्ये समाविष्ट करून जगापर्यंत पोहोचवूया. प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू आहेत, मात्र जिसका साथ उसका विकास या तत्वावर सुरू आहेत. म्हणूनच परिवाराचे सदस्य बना. 8850999843 प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आम्हाला संपर्क करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि या सगळ्या योजनांना आर्थिक पाठबळ सुद्धा मिळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर भी